खेड शहरालगत असलेल्या चिंचघर शेत परिसरात साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आढळून येतोय। या पाण्यात अनेक मोठ्या मगरी मुक्तपणे फिरताना दिसत असून एका मगरीच्या छोट्या पिल्लाचेही दर्शन कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या भागातून नागरिकांची आणि शेतकऱ्यांची नियमित ये-जा होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संभाव्य धोका लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। सध्या परिसरातील परिस्थितीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून वन विभागाच्या पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे। नमस्कार, आज खेडमध्ये आहोत आणि खेडमध्ये हा पाऊस सुरू झाल्यानंतर बराच वेळा पूर परिस्थिती आपण पाहिलेली आहे। आज पूर परिस्थिती नाही, पण पूर येऊन गेल्यानंतरची ही स्थिती आहे। हे मागच्या बाजूला जे तुम्ही बघताय ही भात शेतीचा सगळा हा परिसर आहे। अगदी बाजूला भटविट्टी आहे, परंतु या भात शेतीमध्ये हे पाणी साचलेलं आहे, म्हणजे पुराचं पाणी येऊन या ठिकाणी साचलेलं आहे। परंतु इथे एक अजून भयानक स्थिती अशी पाहायला मिळते की या पाण्यामध्ये असंख्य अशा मगरी ह्या नेहमीच पाहायला मिळतात। त्यातीलच एक चित्र आहे की या बांधावरती एक छोटंसं मगरीचं पिल्लू बाहेर आलेलं आहे। बऱ्याच वेळा या बांधावरती अनेक मगरी ह्या वावरत असतात आणि ह्या आता आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर धोका असा आहे की वरच्या बाजूला जी शेती आहे, भात शेती, या भात शेतीमध्ये अनेक शेतकरी येत असतात आणि या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या सगळ्याचा धोका संभवू शकतो। या माध्यमातून आपण एवढंच आवाहन करू शकतो या शेतकऱ्यांना की या परिसरात येत असताना आपण अशा प्रकारच्या या परिस्थितीपासून सावध राहिलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे। कारण बऱ्याच वेळा या मगरींचा वावर या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातीलच हा क्षण आज या ठिकाणी आपण पाहत आहोत। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड, रत्नागिरी।